जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊया. जी एम सी भरतीला हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे लसावी काढा. सिंपल आहे. 40, 50 आणि 60चा लसावी काढा. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण लसावी काढू. 40, 50 आणि 60. ठीक आहे. 10चा जर आपण भाग दिला, 10 चौक 40, 10 पाची 50 आणि 10 सकम 60. ओके. मग 2 बे दुने 4, बे तिरी 6, बे एक बे, 3 एक 3 आणि 5 एक 5. ठीक आहे. या सगळ्यांचा आपण गुणाकार केला. बघा, 5 गुणिले 3, 5 तिरी 15, 15 गुणिला 2, 15 दुणे 30, 30 गुणिला 2, 30 दुणे 60 आणि 60 गुणिला 10, 600. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येणार? 600. तर 40, 50 आणि 60चा लसावी होणार 600. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 बघा. ऑप्शन नंबर 1. ओके. नेक्स्ट बघा. समजलं तुम्हाला? दुसरा प्रश्न बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे. 1/2, 1/2, 3/4, 5/6 आणि 9/10चा मसावी काढा. बघा, आता या पद्धतीमध्ये जर आपल्याला मसावी विचारलं तर काय करायचं? जो अंश दिसतो, हा अंश, याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात. ठीक आहे. जो वरचा भाग राहते त्याला अंश आणि खालच्या भागाला छेद. तर मसावी काढा म्हटलं तर अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा. ठीक आहे. जर इथे लसावी काढा म्हटलं असतं तर अंशाचा लसावी काढला असता आणि छेदाचा मसावी काढला असता. ठीक आहे. आपल्याला मसावी काढा म्हटलं आहे म्हणून अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. तर 1, 3, 5 आणि 9चा मसावी काय होणार? 1 होणार. ठीक आहे. माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 2 बघा, 2, 4, 6 आणि 10चा आपल्याला काय काढायचा? लसावी. तर बे एक बे, बे दुने 4, बे तिरी 6 आणि बे पंचे 10. ठीक आहे ना. मग बे एक बे, 3 एक 3 आणि 5 एक 5. या सगळ्यांचा गुणाकार केला तर 5 तिरी 15, 15 दुने 30 आणि 30 दुने 60. तर आपलं उत्तर काय होणार? 1/60. ठीक आहे. 1/60 आपलं उत्तर होणार कुठे? ऑप्शन नंबर 2, 1/60. बघा, ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न 16 गुणिला 2 ब्रॅकेटमध्ये नंतर भागीला 4 + 3 गुणिला 2 भागीला 2. ठीक आहे. आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे आणि आपल्याला इथे बोर्डमास यूज करावा लागेल. ठीक आहे. बोर्डमास बघा, बोर्डमास. आता बोर्डमास म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बी म्हणजे ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेट. ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिक्शन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. माहिती आहे आपल्याला. तर या पद्धतीनुसार, या रूलनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं अतिशय सोप्या पद्धतीचं आहे. तर बघा, 16 गुणिला 2 पहिले ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. 16 दुने 32 भागीला 4 + 3 गुणिला 2 आणि भागीला 2. ठीक आहे. मग 4, त्याच्यानंतर काय? डिव्हिजन. 4 एक 4, 832, 4 8 32 + 3 आणि बे एक बे. ठीक आहे. तर 8 + 3 काय होणार? 11. तर आपलं उत्तर होणार 11. ठीक आहे. ओके, समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे. आता प्रश्न बघा, 48 भागीला 12. ठीक आहे. गुणिला ब्रॅकेटमध्ये 9/8 चे 4/3 भागीला 3/4 चे 2/3 बरोबर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकारच्या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं? तर बघा,
आपण इथे सुद्धा बोर्डमास लावू. आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करू. ठीक आहे, हा जो ब्रॅकेट दिसतो याला सगळ्यात आधी सॉल्व करायचं. ठीक आहे, तर 9 18 गुणिला 4/3 भागीला 3/4. ठीक आहे, 3/4 गुणिला 2/3. ठीक आहे ना. मग बघा 4 1 4, 4 2 8, 3 1 3, 3 3 9, 3 1 3 आणि 3 1 3, बे 1 बे, बे 2 4. तर आपल्याजवळ काय उरलं आहे? 3/2 भागीला 2/1. ठीक आहे, 2/1 उरलं आहे आपल्याजवळ. आता बघा 48 भागीला 12. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये गुणिला 3/2 भागीला 2/1 या पद्धतीने. मग काय होणार? 12 1 12, 12 चौक 48, 4 गुणिला 3, इथे 2 आहे, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने येणार. ठीक आहे, कारण हे 2 खाली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपल्याला जो बेस आहे तो सेम आहे, म्हणून 2 गुणिला 1, 2 सॉरी 3 दुने 6 भागीला 2 येणार. बे 1 बे, बे 3 6. नंतर बघा, तुम्हाला समजलं का? डबल सांगतो मी. ठीक आहे, ओके, हे आपण सॉल्व केलं. काय आलं आपल्या जवळ? 3/2, 1/2. ओके, या पद्धतीने आलं होतं. नंतर 48 भागीला 12 ब्रॅकेटमध्ये 3/2 भागीला 1/2. 12 1 12, 12 चौक 48. ठीक आहे ना, गुणिला 3. आता बघा बेस सेम आहे म्हणून 2 गुणिला 2. ठीक आहे, मग 3 दुने काय होणार? याचं जर आपण हे सॉल्व केलं, हा ब्रॅकेट जर सॉल्व केला, 3 दुने 6 भागीला 2, तर बे 1 बे, बे 3 6. मग 4 गुणिला 3 जर आपण केले तर 4 3 काय होणार? 12. तर आपलं उत्तर होणार 12. ठीक आहे, 12. आपलं उत्तर काय होणार? 12. समजलं का तुम्हाला? ओके, नसेल समजलं तर कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर काढा. वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. तर बघा, वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, 48 सॉरी वर्गमूळ आहे, आपल्याला वर्ग काढायचा, स्क्वेअर काढायचा आहे. 48चा वर्ग. तर काय करायचं? 48 गुणिला 48 जर केलं आपण, तर आपल्याला खूप वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो. पेपरमध्ये आपला खूप टाईम जाणार, टाईम वेस्ट होणार. तर आपण शॉर्टकट ट्रिकने कसं सॉल्व करूया? 48चा आपल्याला वर्ग काढायचा, स्क्वेअर काढायचा. तर बघा, आता बघा 48चा वर्ग. ठीक आहे, 48चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. बघा 4 गुणिला हे 8 घ्यायचं, गुणिला स्क्वेअर आहे म्हणून 2. ठीक आहे, शॉर्टकट ट्रिक. 4 गुणिला 8 गुणिला 2 या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर बघा 8 चौक 32, 32 दुने काय होणार? 64. ठीक आहे, मग 4चा वर्ग किती होणार? 16. 8चा वर्ग होणार 64. 8 8 64. मग हे 64, हे जे 64 आहे हे आपल्याला इकडे एक संख्या सोडून जोडायची आहे. ठीक आहे, तर आपण इथे 64 जोडले. किती येणार बघा? 4 6 आणि 4 10चा 0 हातचा 1, 6 6 12, 1 13चा 3 हातचा 1. ठीक आहे, आणि 2 2304 आपलं उत्तर आलेलं आहे. बघा 48 गुणिले 48 किती होतात? 2304. समजलं का? बघा पुन्हा एकदा सांगतो. ओके, 48चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. शॉर्टकट ट्रिक बघा, 4 गुणिला 8 गुणिला हे 2 घ्यायचे. या तिघांचा गुणाकार 832, 32 दुने 64. ठीक आहे, मग 4चा वर्ग किती होतं? 16.
8चा वर्ग किती होते 64 आणि हे जे 64 आले ते एक संख्या सोडून इकडे जोडायचे. ठीक आहे, हे एक संख्या सोडून इकडे जोडायचे. 4 6 आणि 4 10चा 0 हातचा 1 6 6 12 13चे 3 हातचा 1 आणि 2. ठीक आहे, 23 4 आपला 48चा स्क्वेअर येत आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. आता प्रश्न बघा, सरासरी काढायची आपल्याला 1 3 1 2 3 आणि डॅश 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 20ची सरासरी काढा. ठीक आहे, 1 2 3 आणि 20ची सरासरी काढा. तर सरासरी काढण्याचा फॉर्म्युला आपण सरासरी कसं काढतो, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या घेतो, म्हणजेच आपली ॲव्हरेज निघते, सरासरी निघते. ठीक आहे, तर 1 + 20 पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. ठीक आहे, पहिली संख्या प्लस दुसरी संख्या भागीला 2 आपण घेतो. पहिली संख्या 1, शेवटची संख्या 20 आणि भागीला एकूण संख्या किती आहे 2 आहे. 20 + 1 हे किती संख्या आहे 2. ठीक आहे, तर बघा 20 + 1 21 भागीला 2. बे एक बे, बे दावे 20, 1 राहिला, 1 मध्ये भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह 0, बे पंचे 10. ठीक आहे, 10.5 आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने आहे बघा. पुन्हा एकदा सांगतो, 1 2 3 डॅश 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 20ची सरासरी काढा. तर काय करायचं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे, ह्या संख्या 2 आहेत. तर या दोघांची जर बेरीज केली 20 + 1 21 भागीला 2 किती आलं 10.5. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला हे दुसरं गणितसुद्धा सॉल्व करून बघायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ठीक आहे, 1 2 3 डॅश 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 30ची सरासरी काढा. ठीक आहे, हे गणित तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता बघा, पहिल्या 6 मूळ संख्यांची सरासरी किती. पहिल्या 6 मूळ संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. मूळ संख्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्याचा फक्त त्या संख्यांमध्येच भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा त्या संख्येमध्येच भाग जातो त्याला मूळ संख्या. मग 6 मूळ संख्या कोणती, 6 मूळ संख्या आपल्याला बघायचं तर बघा 2 3 5 7 11 किती झाला, 1 2 3 4 5 आणि 1 13. ह्या 6 मूळ संख्या झाला. या 6 मूळ संख्यांची बेरीज, सरासरी म्हणजे काय, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर या 2 + 3 + 5 + 7 + 11 + 13 या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार ते आपल्याला सांगायचं आहे. किती येणार विद्यार्थी मित्रांनो, तर 41 या सगळ्यांची बेरीज येणार भागीला 6, एकूण संख्या 6. मग बघा 6 1 6 6 6 काय होणार 36 होणार. 6 6 36. मग 41मधून जर आपण 36 वजा केले तर किती उरले 5 उरले. 5मध्ये भाग जातो का नाही म्हणून दशांश चिन्ह 0 दिलं, 50 झाली. ठीक आहे, ओके. मग बघा 6 6 36 साइन 7 साइन 8 48 आणि साइन 8 काय होणार 48 होणार. म्हणजे किती आलं आपलं उत्तर, तर ऑप्शन नंबर 1 6.83. ठीक आहे, त्याच पद्धतीने दुसरंसुद्धा तुम्ही गणित सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा, पहिल्या 7 मूळ संख्यांची सरासरी किती. आता 7 तुम्हाला मूळ संख्या घ्यायचं आहे. 13 नंतर कोणती मूळ संख्या येणार, तर 13 नंतर कोणती येणार ते तुम्हाला घ्यायचे आहे. कोणती येणार 13 नंतर, तर 13 नंतर येणार 12 येणार नाही. ठीक आहे, 14 येणार नाही, 15 येणार नाही, 16 येणार नाही, कोणती येणार 17 येणार. ठीक आहे, 13 नंतर कोणती मूळ संख्या येणार 17. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न 840चे 20% आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, 840 गुणिला 20 भागीला 100. 0 0 कट झाले. बघा 4 2 8 आणि 8 2 16, तर आपलं उत्तर आलं 168. ऑप्शन नंबर 3. त्याचनुसार तुम्हाला दुसरं सॉल्व करून बघायचं आहे 700चे 50%. ठीक आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. त्यानंतरचा प्रश्न आता बघा,
50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती आपल्याला काढायचं आहे. 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. आता बघा 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. तर 2 रुपये म्हणजे 2 रुपयाचं आपल्याला रूपांतर पैशामध्ये करावं लागेल. तर 2 रुपये बरोबर किती पैसे विद्यार्थी मित्रांनो, तर 200 पैसे. ठीक आहे, 2 रुपये म्हणजे 200 पैसे. मग आपल्याला 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती ते काढायचं आहे. म्हणून 50 गुणिला 100 भागिला काय होणार 200 होणार. 0 0 कट झाले, बेगबे 25 दुने 50, तर 25%. एकदम सोपं आहे. 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के असणार, तर 25%. ऑप्शन नंबर 1. त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरंसुद्धा सॉल्व करून बघायचं आहे. 250 ml हे 2 लिटरचे शेकडा किती. ठीक आहे, 250 ml हे 2 लिटरचे शेकडा किती. आता 2 लिटरला तुम्हाला ml मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 2000 ml म्हणजेच 2 लिटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर एचा पगार हा बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बीचा पगार हा ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा या ठिकाणी कमी आहे, एकदम शॉर्ट ट्रिकने कसं सॉल्व करायचं. कमी असेल तर या ठिकाणी उलटं करायचं. ठीक आहे, अपोजिट. आता बघा 100 गुणिला 20% जास्त आहे, डिवायडेड बाय 100. आता बघा कमी आहे म्हटलं तर इथे प्लस करायचं. ठीक आहे, आणि जास्त आहे म्हटलं तर मायनस करायचं, अपोजिट करायचं. शॉर्टकट ट्रिक. ओके, आपल्याला उत्तरशीन लेणं देणं आहे, आपल्याला ॲन्सर निघलं पाहिजे फास्टमध्ये. ठीक आहे, तर कमी असेल तर प्लस आणि जास्त असेल तर मायनस करायचं, उलटं करायचं. तर इथे कमी आहे म्हणून आपण प्लस करू 20. ठीक आहे, मग बघा 100 गुणिला 20 काय झालं 2000 भागिला 100 + 20 120. ठीक आहे, 0 कटले, मग 12 1 12. ठीक आहे, 12 सकम 72. सॉरी हो 12 सकम 72, परंतु 12 1 12, 12 1 12, 12 दुनी 24, 12 1 12. ठीक आहे, 8 राहिले, 12 1 12, एकचाच भाग जाईल. तर 12मधून जर आपण 20 वजा केले तर 8 राहिले. ठीक आहे, ओके. मग बघा 8मध्ये भाग जातो का, नाही, म्हणून दशांश चिन्ह दिला 0. 12 सकम 72. ठीक आहे, 12 सकम 72, 8 आणि इथे 12. मग 4 दुने 8, 4 तिरी 12, म्हणजे आपलं उत्तर होणार 16/2/3. 16/2/3, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, बघा 100 गुणिला 20 डिवायडेड बाय 100 + 20. ठीक आहे, कमी आहे म्हणून प्लस, जास्त असेल तर मायनस करायचं, उलटं करायचं. 2000 आणि 120, 0 झाले, 0 0 कट झाले, मग 12 1 12. ठीक आहे, 12 1 12, 80 राहिले, मग 12 सकम 72, 8 राहिले, 12 7. ठीक आहे, 12 7 84, 8 आणि 12. ठीक आहे, मग बघा 8 1 8 आणि या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं. ठीक आहे, 4 2 8, 4 तिरी 12, 16/2/3. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, त्यानंतर बघा हे सूत्र दिलेले आहे, काही फॉर्म्युलेज. नफा झाला तर काय करायचं, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजेच नफा. तोटा कसा काढायचा, तर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत म्हणजे तोटा. खरेदी किंमत कशी काढायची, तर विक्री किंमत मायनस नफा, खरेदी किंमत विक्री किंमत प्लस तोटा. मग विक्री किंमत म्हणजे काय, तर खरेदी किंमत प्लस नफा म्हणजेच विक्री किंमत, आणि विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत मायनस तोटा. नंतर शेकडा नफा काढायचा आहे, तर प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत, शेकडा तोटा प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे. आता नंतरचा प्रश्न बघा, 900 रुपयाची वस्तू जर 1150 रुपयाला विकली तर शेकडा किती रुपये नफा झाला. एकदम सोपं आहे. नफा झाला
विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजेच नफा. बघा 0, 5, 2. ठीक आहे, तर 250 रुपये. 1150मधून जर आपण 900 वजा केले तर 250 आपल्याला नफा झाला. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, 600 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आता बघा, आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. शेकडा नफा काढायचा आहे. तर 600 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? तर 1000 मायनस जर आपण 600 केलं तर आपल्याला नफा किती येत आहे? प्रत्यक्ष नफा 400 येत आहे. परंतु या नफ्याला आपल्याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर काय करायचं, प्रत्यक्ष नफा आपला किती आला? 400 गुणिले 100 भागीला खरेदी किंमत करायचं. विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किंमत किती आहे? 600. 0 0 कट झाला, 6 1 6. ठीक आहे, 6 6 काय होणार? 36 राहिले. 6 6 6 36 म्हणजे 66.66% आपलं उत्तर येणार. ठीक आहे, 66.66%. ओके, प्रत्यक्ष नफा, शेकडा नफा जर काढायचा असेल तर प्रत्यक्ष नफा गुणिले 100 भागीला खरेदी किंमत. त्याचनुसार दुसरं गणित बघा, 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा काढा. आता आपल्याला तोटा काढायचा. बघा, तोटा काढायचा आहे तर मग काय करायचं, 800 मायनस 600 200. मग तोटा काढायचा आहे, प्रत्यक्ष तोटा. तर काय करायचं, जो तोटा आला तो घ्यायचा, प्रत्यक्ष तोटा गुणिले 100 भागीला खरेदी किंमत. सेम 0 0 कट झाले. ठीक आहे, 8 1 8, 8 2 16, 4 राहिले आणि 8 5 40. ठीक आहे, 25%. आपलं उत्तर आलं 25%. त्यानंतरचा प्रश्न बघा, 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. बघा, आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 570 रुपयाची वस्तू जर 30% नफ्याने विकली तर आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर कसं काढायचं विक्री किंमत? नफा झाला तर आपण 100मध्ये प्लस करतो. ठीक आहे, तर 100 प्लस नफा भागीला 100 गुणिला खरेदी किंमत. ठीक आहे, विक्री किंमत काढायची आहे तर गुणिला खरेदी किंमत होणार. मग बघा, 100 प्लस नफा किती आहे? 30%, म्हणून 30 भागीला 100 गुणिला खरेदी किंमत किती दिली आहे? 570. ठीक आहे, 0 आणि हे 0 कट झाले. ठीक आहे, किंवा आपण असं करू शकतो, 100 प्लस 30 130 भागीला 100 गुणिला 570. ठीक आहे, हे 2 0 कट झाले. मग 57 गुणिला जर आपण 13 केलं विद्यार्थी मित्रांनो तर आपलं उत्तर निघून जाणार. 57 गुणिले जर 13 केलं तर आपलं उत्तर येते 741. ठीक आहे, 741 741 आपले काय झाली? विक्री किंमत झाली. समजलं का? त्याचप्रमाणे दुसरं गणित दिलेलं आहे. दुसरं गणित तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे, 10 10 दर साल दर शेकडा 20% दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. ठीक आहे, आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय? मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. ठीक आहे, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. त्या पद्धतीने आपण सॉल्व करूया. तर 3000 मुद्दल किती दिली आहे? 3000 गुणिला मुदत दिली आहे आपल्याला 3 वर्ष आणि दर दिला आहे 20% भागीला 100. मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. 0 0 कट झाले. ठीक आहे, 3 3 9, 90 गुणिला 20 किती होणार? 9 2 18, 1800 रुपये. तर आपलं व्याज आलेलं आहे 1800 रुपये. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या टाईपच्या गणितासोबत.